नमस्कार मित्रांनो, तुमचं स्वागत आहे आपल्या चॅनलवर। ही कथा अशा एका राजकुमारीची आहे जी आपल्या सौंदर्याने बुद्धिमत्तेच्या गर्वात इतकी बुडालेली होती की तिने मोठमोठ्या राजांशी विवाह करण्यास नकार दिला होता। पण म्हणतात ना, वेळेचे चाक असे फिरते की कालपर्यंत जी राजकुमारी मोठमोठ्या राजांशीही विवाह करण्यास नकार देत होती, आज तिचेच लग्न एका कुंभाराशी लावून दिले जाते। परंतु जेव्हा राजकुमारीला त्या कुंभाराची खरी ओळख कळते तेव्हा ती पूर्णपणे आश्चर्यचकित होते। चला तर कथेला सुरुवात करूया। भारतामधील एका समृद्ध राज्यात राजा राजवीर आणि राणी कीर्तिदेवी यांची चारुमती नावाची कन्या होती। चारुमती आपल्या सौंदर्य आणि बुद्धिमत्तेसाठी जगप्रसिद्ध होती। तिचे रूप असे होते की तिला पाहणारा तिची प्रशंसा केल्याशिवाय राहू शकत नव्हता। मोठमोठ्या राजांचे राजे आणि राजकुमार तिच्याशी विवाह करण्यासाठी उत्सुक असत। तिच्या रूप आणि गुणांनी प्रभावित होऊन अनेक राजांचे राजे आणि राजकुमार तिच्या महालात विवाहाचे प्रस्ताव घेऊन येत, पण ती सर्वांचा अपमान करून त्यांना परत पाठवत असे। राजकुमारी चारुमतीच्या मनात आपल्या श्रेष्ठतेचा इतका गर्व होता की ती कोणालाही स्वतःच्या योग्य समजत नव्हती। राजा आणि राणी सतत चिंतेत असत की हा गर्व तिच्या भविष्यात अडथळा ठरू नये। त्यांनी जेव्हा जेव्हा आपल्या मुलीला समजावण्याचा प्रयत्न केला तेव्हा चारुमती नेहमी असे म्हणत असे की माझ्या योग्यतेचा राजकुमार अजून जन्मालाच आलेला नाही। राजकुमारी चारुमतीचा एक मोठा भाऊ होता ज्याचे नाव राजकुमार चंद्रप्रताप होते। तो अत्यंत शांत, धैर्यवान आणि चतुर होता। राजकुमार चंद्रप्रताप आपल्या बहिणीवर खूप प्रेम करत असे आणि तिच्या भल्यासाठी तो नेहमी प्रयत्नशील असे। मात्र तिच्या वागणुकीमुळे तो फारच चिंतित होता, कारण तिचा गर्विष्ठ स्वभाव हळूहळू राज्यातील लोकांमध्ये असंतोष निर्माण करत होता। राजकुमार चंद्रप्रताप जाणून होता की जर चारुमतीचा विवाह एखाद्या योग्य व्यक्तीशी झाला नाही तर तिचा अहंकार तिचे आयुष्य उद्ध्वस्त करेल। राजा वीरेंद्र हे इंद्रगड नावाच्या विशाल राज्याचे अत्यंत पराक्रमी राजा होते। ते आपल्या बुद्धिमत्ता आणि नम्रतेसाठी ओळखले जात। राजा वीरेंद्र हे राजकुमार चंद्रप्रताप यांचे मित्र होते। राजकुमार चंद्रप्रतापने आपल्या मातापित्यांच्या संमतीने हे ठरवले की इंद्रगडचे राजा वीरेंद्र हेच चारुमतीसाठी सर्वात योग्य आहेत, म्हणून त्याने विवाहाचा प्रस्ताव पाठवून राजा वीरेंद्र यांना आपल्या राज्यात आमंत्रित केले। राजा वीरेंद्र यांनी जेव्हा पहिल्यांदा चारुमतीला पाहिले तेव्हा ते तिच्या सौंदर्यात हरवून गेले। ती एखाद्या अप्सरेपेक्षा कमी नव्हती। चारुमतीने राजा वीरेंद्र यांना नीट पाहिले आणि हसतच म्हणाली, मी ऐकले आहे की आपण पराक्रमात अद्वितीय आहात, पण आपण कधी अशा युद्धात विजय मिळवला आहे का जिथे शत्रू आपल्यापेक्षा दुप्पट संख्येने होते? वीरेंद्र यांनी नम्रतेने मान झुकवून उत्तर दिले, नाही, पण राजकुमारीजी, मी अनेक वेळा आपल्या राज्याचे ब्राह्मण आक्रमणांपासून संरक्षण केलं आहे। यावर चारुमती हसत म्हणाली, ठीक आहे, मग मला हे सांगा की या जगातील सर्वात गुंतागुंतीचे कोडे कोणते आहे? राजा वीरेंद्र यांनी विविध शास्त्रांमधील उदाहरणे देत कठीण प्रश्नांची उत्तरे दिली, पण चारुमती सतत नवी नवी कोडी विचारत राहिली। अखेरीस एका कोड्याचे उत्तर राजा वीरेंद्र देऊ शकले नाहीत। हे पाहून चारुमती हसली आणि म्हणाली, मग आपण माझ्यासाठी योग्य नाही। चारुमतीने राजा वीरेंद्र यांना तुच्छ लेखून नाकारले। अपमानित होऊन राजा वीरेंद्र आपल्या राज्यात परत गेले। राजकुमार चंद्रप्रताप यांना आपल्या बहिणीचे हे वर्तन अजिबात आवडले नाही। या घटनेनंतर संपूर्ण राज्यात ही चर्चा पसरली की राजकुमारी चारुमती फारच गर्विष्ठ आहे। राजा आणि राणीही चिंतेत पडले। राजकुमार चंद्रप्रताप आता आपल्या बहिणीच्या स्वभावामुळे पूर्णपणे त्रस्त झाला होता।
त्याला समजले होते की चारुमतीचा हा गर्व केवळ तिच्यासाठीच नव्हे तर संपूर्ण राज्यासाठीही संकट निर्माण करू शकतो. म्हणूनच त्याने एक योजना आखली. त्याने चारुमतीला सांगितले, बहीण, चल आपण एक खेळ खेळूया. आपण दोघे एकमेकांसाठी एक अट ठेवूया. जर तू जिंकलीस तर मी तुझी एक गोष्ट मानेन आणि जर मी जिंकलो तर तुला माझी एक गोष्ट मान्य करावी लागेल. चारुमतीने विचारले, अट काय असेल? चंद्रप्रताप हसत म्हणाला, आपण एकमेकांना 3 कोडी विचारूया. जो तिन्ही कोड्यांची योग्य उत्तरे देईल त्याची एक अट मान्य करावी लागेल. कोड्यांची अट ऐकताच चारुमती खळखळून हसली आणि म्हणाली, विचार करून सांगतोस ना भाऊ, कारण तू नक्की हरणार आहेस आणि मी जिंकल्यावर तुला राज्याच्या कामात हस्तक्षेप करू देणार नाही. राजा आणि राणी दोघांच्या हसण्या खिदळण्याचा आवाज ऐकून तिथे आले आणि अटीचा निकाल पाहण्यासाठी बसले. राजकुमार चंद्रप्रतापने पहिले कोडे विचारले, अशी कोणती गोष्ट आहे जी जितकी वाढते तितकीच हलकी होत जाते? चारुमतीने लगेच उत्तर दिले, दोऱ्याचा गोळा वाढत गेला की तो हलका वाटतो. चंद्रप्रतापने मान हलवत म्हटले, नाही, योग्य उत्तर आहे. ज्ञान जितके वाढते तितका माणूस हलका होतो. यानंतर चंद्रप्रतापने दुसरे कोडे विचारले, अशी कोणती गोष्ट आहे जी दिसायला कमजोर असते पण संपूर्ण जग सांभाळू शकते? चारुमती म्हणाली, कोळीचे जाळे. ते दिसायला नाजूक असते पण त्यात लहान मोठे कीटक अडकतात. चंद्रप्रताप हसून म्हणाला, नाही, योग्य उत्तर आहे प्रेम. यानंतर चंद्रप्रतापने तिसरे आणि सर्वात कठीण कोडे विचारले, असा कोण आहे जो सर्वात शक्तिशाली असूनही शेवटी सगळ्यांकडून हारतो? चारुमतीने खूप विचार केला पण उत्तर मिळाले नाही. गर्वाने ती म्हणाली, असा कोणीच नाही. चंद्रप्रताप हसत म्हणाला, याचे उत्तर आहे वेळ. वेळ सर्वात शक्तिशाली असते पण शेवटी प्रत्येकाकडून हारते. हे ऐकून चारुमती स्तब्ध झाली. तिला पहिल्यांदाच जाणवले की ती आपल्या भावाकडून हरली आहे. सुरुवातीला तिने रडारड केली पण नंतर ती मान्य झाली. सगळे हसू लागले. चंद्रप्रताप म्हणाला, आता अटीनुसार तुला माझी एक गोष्ट मान्य करावी लागेल. चारुमतीने मान झुकवत म्हटले, सांगा भाऊ. चंद्रप्रताप म्हणाला, तुला माझ्या पसंतीच्या मुलाशी विवाह करावा लागेल. हे ऐकून चारुमती चकित झाली पण अटीमुळे तिला मान्य करावे लागले. चंद्रप्रतापने आधीच लग्नाची तयारी करून ठेवली होती. त्याने एका कुंभाराला राजमहालात बोलावले आणि चारुमतीला सांगितले की तिला त्याच्याशी विवाह करावा लागेल. चारुमती रागाने ओरडली, हा माझा अपमान आहे. पण राजा राणीनेही चंद्रप्रतापचे समर्थन केले आणि अखेर राजकुमारी चारुमतीचे लग्न त्या कुंभाराशी लावून दिले. आणि मग चारुमती आणि कुंभार यांना राज्यातून हाकलून देण्यात आले. राजकुमारी चारुमती रडत होती, पाय आपटत होती आणि राजमहालातून बाहेर पडली. संपूर्ण वाटेत ती कुंभाराला दोष देत राहिली पण कुंभार मात्र शांतच राहिला. तो राजकुमारी चारुमतीला घेऊन आपल्या झोपडीत आला. आता राजकुमारी चारुमतीला कुंभारासोबत आणि गवत फुसांनी बनलेल्या झोपडीत आपल्या नव्या आयुष्याची सुरुवात करावी लागली. तिथे ना कोणताही सेवक होता ना रेशमी वस्त्रे. राजकुमारी चारुमतीला मातीची चूल पेटवावी लागली आणि साधे अन्न बनवावे लागले. महालातील ऐश्वर्य आणि आरामापासून दूर आता तिला साधे जीवन जगावे लागत होते. कुंभार मळकट मातीने माखलेल्या कपड्यात राहून चाकं फिरवत असे आणि मातीच्या मूर्ती, खेळणी व इतर वस्तू तयार करत असे. हे सर्व पाहून राजकुमारी चारुमती नाक तोंड वाकडे करत असे. तिला प्रत्येक लहान मोठ्या गोष्टीत त्रास होत होता. एक दिवस चूल पेटवत असताना ती रडू लागले.
तेव्हा कुंभाराने तिचे अश्रू पुसले आणि म्हणाला, राजकुमारी, हे आयुष्य कठीण नक्कीच आहे, पण इथे प्रेम आणि सन्मान मिळेल. वेळ जसजसा जाईल तसतसे तू सर्व काही शिकशील. हळूहळू राजकुमारीला जाणवू लागले की तिचा पती किती मेहनती आणि दयाळू आहे. आता तीही आपल्या पतीला मदत करू लागली. दोघे मिळून खेळणी आणि मूर्ती बनवू लागले, पण तिला ते नीट जमत नव्हते. एकदा कुंभार आजारी पडला आणि सर्व कामांची जबाबदारी राजकुमारी चारुमतीवर आली. तिने कसाबसा माती ओलसर केली. मातीचा ओलसरपणा आणि वास तिला घृणास्पद वाटत होता. तिचे नाजूक हात मातीने माखले, तरीही तिने कसाबसं आपले काम पूर्ण केले. आता राजकुमारी चारुमती चाकासमोर बसून घडे बनवू लागली. जसेच तिने चाक फिरवले तसा घड्याचा आकार बिघडला. अनेक तासांच्या प्रयत्नानंतर तिने काही साधे घडे बनवले. खूप प्रयत्न करूनही तिच्याकडून मूर्ती अजिबात नीट बनल्या नाहीत. तिला रडावेसे वाटत होते, पण तिने हार मानली नाही आणि वाकड्या तिकड्या खेळण्या बनवल्या. तरीसुद्धा तिला स्वतःवर अभिमान वाटत होता. मग दुसऱ्या दिवशी राजकुमारी चारुमतीने एका टोपलीत घडे, मूर्ती आणि खेळणी ठेवली आणि ती डोक्यावर घेऊन बाजारात गेली. कसाबसा ती बाजारात पोहोचली, पण तिचे एकही सामान विकले जात नव्हते. साध्या पद्धतीने बनवलेल्या वस्तू खरेदी करण्यास कोणीही तयार नव्हते. घडे घ्या घडे, मूर्ती घ्या, खेळणी घ्या, बघा किती सुंदर खेळणी आहेत, अशी ती मोठ्या आवाजात हाक मारत होती. संध्याकाळपर्यंत मोठ्या कष्टाने तिने आपले सर्व सामान विकले. आता राजकुमारी चारुमतीला मातीची घृणा उरली नव्हती. तिने पाहिले होते की मेहनत आणि प्रामाणिकपणातून मिळणारे सुख राजमहालातील विलासितेपेक्षा कितीतरी मोठे असते. आता ती आपल्या पतीसोबत खांद्याला खांदा लावून काम करू लागली. दोघेही कठोर परिश्रम करत होते, तरीसुद्धा 2 वेळचे अन्न मिळवणेही त्यांना कठीण जात होते. एक दिवस कुंभाराने राजकुमारीला सांगितले, जर आपण बाजारात एक छोटीशी दुकान उघडली तर दिवसभर सामान विकता येईल आणि जास्तीत जास्त वस्तूही ठेवता येतील. राजकुमारी चारुमती म्हणाली, हो, तुम्ही बरोबर बोलत आहात, पण त्यासाठी पैसे कुठून येतील? कुंभार म्हणाला, मी काही दिवसांसाठी शहरात जाऊन पैसे कमावून येतो. तोपर्यंत तू राजाच्या महालात काम कर. इंद्रगडचे राजा वीरेंद्र फार दयाळू आणि न्यायप्रिय आहेत. माझे काही मित्र तिथे काम करतात. त्यांच्या मदतीने तुलाही तिथे काम मिळेल. यानंतर कुंभार राजकुमारी चारुमतीला घेऊन राजा वीरेंद्र यांच्या महालात पोचला. राजा वीरेंद्र यांचे नाव ऐकताच राजकुमारी चारुमतीला आठवले की कधी काळी राजा वीरेंद्र तिच्याशी विवाह करू इच्छित होते, पण आपल्या गर्वामुळे तिने त्यांना तुच्छ लेखून नाकारले होते. जर तिने राजा वीरेंद्र यांच्याशी विवाह केला असता तर आज ती या राज्याची राणी असती. राजकुमारी चारुमतीला महालात स्वयंपाकाचे काम देण्यात आले. कुंभार शहरात निघून गेला. राजकुमारी चारुमती खूप मेहनत आणि निष्ठेने काम करू लागली. हळूहळू तिने सर्वांचे मने जिंकली आणि महालात तिची चर्चा होऊ लागली. एक दिवस राजा वीरेंद्र यांनी तिला बोलावले आणि म्हणाले, राणी, मला तू आवडतेस. तू माझ्याशी विवाह करशील का? राजकुमारी चारुमतीने नम्रपणे नकार देत सांगितले, महाराज, माझे लग्न झालेले आहे. मी आपल्याशी विवाह करू शकत नाही. माझे पती शहरात कमाईसाठी गेले आहेत. ते परत आल्यानंतर मी त्यांच्यासोबत निघून जाईन. तेव्हा राजा वीरेंद्र म्हणाले, इकडे पहा राजकुमारी चारुमती,
आपले नाव ऐकताच ती चकित झाली आणि राजा वीरेंद्र यांच्याकडे पाहू लागली. राजा वीरेंद्र पुन्हा म्हणाले, मला ओळखले नाहीस का राजकुमारी? मीच तुझा कुंभार आहे. असे म्हणत राजा वीरेंद्र यांनी आपला मुकुट आणि दागिने काढले. आपल्या पतीला ओळखताच राजकुमारी चारुमती त्यांच्या गळ्यात पडून रडू लागली. तेव्हा राजा वीरेंद्र म्हणाले, मला माफ कर राजकुमारी चारुमती, मी तुला खूप दुःख दिले. मीच कुंभाराचा वेश धारण करून तुझ्याशी विवाह केला होता. पुढच्या दिवशी राजकुमार चंद्रप्रताप इंद्रगडला आले आणि आपली बहीण चारुमती व राजा वीरेंद्र यांना आपल्या राज्यात घेऊन गेले. विवाहानंतर पहिल्यांदा चारुमती आपल्या मात्यापित्याला भेटली. राजा आणि राणी आपल्या मुलीला पाहून अत्यंत आनंदी झाले, कारण ती आता पूर्वीसारखी राहिलेली नव्हती. ती आता अत्यंत नम्र आणि दयाळू झाली होती. अशा प्रकारे एका गर्विष्ठ राजकुमारीच्या कथेतून संपूर्ण राज्यात हा संदेश पसरला की खरा सन्मान फक्त नम्रता आणि मेहनतीनेच मिळतो. मित्रांनो, ही कथा आपल्याला शिकवते की जीवनातील सर्वात मोठे धन म्हणजे मेहनत आणि नम्रता. खरा आनंदी जीवनशैली ऐश्वर्यात नाही, तर प्रामाणिकपणा आणि परिश्रमात आहे. मित्रांनो, मला आशा आहे की या कथेने तुम्हाला काहीतरी नक्की शिकवले असेल. जर व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला एक लाईक करा आणि हो, चॅनलवर नवीन असाल तर प्लीज चॅनलला सबस्क्राईब नक्की करा. थँक्यू. धन्यवाद.